परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज सुंदर डिझाईनमध्ये पाटली मंगळसूत्र बनवणार आहे. तर त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेले आहेत. गोल्डन मनी मीडियम साईजचे 4 मोठे गोल्डन, काळा मनी मोठा, मंगळसूत्राच्या वाट्या, बारीक मनी काळे, स्क्रू आणि सोनेरी कलरचे बारीक मनी. बघा आता इथे मी 2 पदर घेतलेले आहेत डबल करून आणि टेप पट्टी पण लावून घेतलेली आहे. तर सुरुवातीला आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचा आहे. तर स्क्रूचा कोणताही पार्ट एक ववायचा आहे आपल्याला दोन्ही सुया पकडून अशा पद्धतीने. तर सुरुवातीला आपल्याला एक काळा मणी टाकायचा आहे, त्याच्यानंतर एक सोनेरी, काळा, सोनेरी अशा पद्धतीने मागच्या साईडला 15 मणी काळे आणि त्यांच्यामध्ये एक सोनेरी मणी टाकायचा आहे. ह्या साईडला सुद्धा आपल्याला 15 मणी टाकायचे आहेत. काळा सोनेरी, काळा सोनेरी अशा पद्धतीने 15-15 मणी टाकायचे आहेत. त्याच्यानंतर एक गोल्डन मणी टाकायचा आहे मीडियम साईजचा. सॉरी 2 मणी टाकलेले आहेत मी मीडियम साईजचे. आणि त्याच्यानंतर परत आपल्याला काळे आणि गोल्डन हे सोनेरी कलरचे मणी 15 टाकायचे आहेत. सेम ह्या साईडला सुद्धा 2 गोल्डन मणी टाकायचे आहेत आणि त्याच्यानंतर काळा आणि सोनेरी असे 15 मणी टाकायचे आहेत. ती दोन्ही साईड बरोबर आपल्याला बनवत घ्यायची आहे ती. आणि त्याच्यानंतर आपल्याला गोल्डन मणी टाकायचे आहेत. तर हे गोल्डन मणी मी आहेत 8 घेतलेले आहे. ती मीडियम साईजचे गोल्डन मणी 8 घेतलेले आहेत सिंगल बिंदीवाले. ह्या साईडला सुद्धा आपल्याला 8 मणी टाकून घ्यायचे आहे. ते त्यानंतर परत काळा सोनेरी असे हे 7 मणी टाकलेले आहेत मी काळा आणि सोनेरीमध्ये. त्याच्यानंतर एक गोल्डन टाकलेला आहे. इथे बघा मी इथे 2 मणी टाकले होते, इथे एकच मणी टाकलेला आहे. आणि हे मणीसुद्धा मी 7 काळे आणि त्यांच्यामध्ये एक सोनेरी मणी टाकलेला आहे. तर ह्या साईडला सुद्धा आपल्याला तेवढेच मणी टाकून घ्यायचे आहे. ती सुरुवातीला 7 काळे आणि त्यांच्यामध्ये एक सोनेरी, त्यानंतर एक गोल्डन, परत आपल्याला हे 7 मणी टाकायचे आहे. ती आणि त्यानंतर परत आपल्याला गोल्डन मणी टाकायचे आहेत. ते 8 टाकायचे आहेत. ते दोन्ही साईडच्या पदरांमध्ये सेम टू सेम मणी टाकत घ्यायची आहे. ती त्यानंतर परत 7 काळे मणी आणि सोनेरी मणी, एक गोल्डन आणि परत हे 7 मणी टाकायचे आहेत. ह्या साईडला पण आपल्याला सेम 7 मणी, एक गोल्डन आणि 7 मणी. आता त्यानंतर परत इथे आपण 8 मणी टाकायचे आहे. ती आणि ह्या साईडला सुद्धा 8 मणी टाकून घ्यायची आहे. ती म्हणजे दोन्ही साईड आपल्याला बरोबर करत घ्यायची आहे. ती आणि त्यानंतर परत आता 7 काळे मणी आणि सोनेरी, त्यानंतर एक गोल्डन, 7 काळे मणी, इकडे सुद्धा 7 काळे मणी, एक गोल्डन, 7 काळे मणी. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला स्टेप. हे बघा आता इथे पहिले 15 मणी वळले होते, त्याच्यानंतर 2 गोल्डन, परत 15 मणी, त्यानंतर 8, इथे परत एक मणी टाकलेला आहे. 7 8 7 एक गोल्डन आणि 7 अशा पद्धतीने हे सिरीज चालू आहे. तर तुम्हाला जेवढं लांब हवं ना तेवढं तुम्ही बनवायचं आहे. तर आता इथे मध्ये आपल्याला वाट्या टाकायची आहे. ते वाटी टाकताना सुरुवातीला आपल्याला मोठा मणी टाकायचा आहे, त्याच्यानंतर मंगळसूत्राची वाटी. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाट्या टाकू शकता. दुसरा मणी मध्ये मी हा क्रिस्टल मणी टाकलेला आहे काळा, गोल्डन मणी, दुसरी वाटी आणि साईडला परत एक मोठा गोल्डन मणी टाकलेला आहे. आता आपल्याला वाटीच्या नंतर इकडे जे छोटे मणी आहेत ना ते 7 ते टाकून घ्यायचे आहे. ती 7, त्याच्यानंतर एक गोल्डन, परत 7 मणी टाकायचे आहेत. आणि त्यानंतर हे जे 8 मणी टाकलेले आहेत गोल्डन ते टाकायचे आहेत. तर दोन्ही पदर आपल्याला सारखेच बरोबरीने बनवत घ्यायचे आहे. ती अशा पद्धतीने परत ह्या साईडला
7 मणी येणार आहेत. त्याच्यानंतर एक गोल्डन मणी आणि परत 7 मणी. सेम त्याच पद्धतीने 7 मणी, एक गोल्डन, परत 7 मणी अशा पद्धतीने आपल्याला बनवत घ्यायचं आहे. तर खूप सुंदर डिझाईन आहे आणि खूप छान पद्धतीने बनवलेले आहे. तर तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. आणि अशा खूप साऱ्या सुंदर सुंदर मी डिझाईन बनवलेले आहेत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी ज्या व्हिडिओ टाकते ना त्या तुमच्यापर्यंत पोचत जातील. आणि प्लीज, खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला आणि अशा ह्या व्हिडिओ मी स्वतः तयार करते. ह्या ज्या डिझाईन आहेत मंगळसूत्राच्या, तर प्लीज एक लाईक करत जा आणि कमेंटसुद्धा करत जा. मला तुमच्या कमेंटचा रिप्लाय देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करत जाईन. आणि एकापेक्षा एक खूप साऱ्या डिझाईन बनवलेल्या आहेत तिथे, त्याचा प्रत्येकाला लाभ घेता येईल अशा पद्धतीने. तर तुम्ही शेअर पण करायचं आहे. तर तुम्ही तुमच्या नातेवाईकांना किंवा मग दुसरे काकी मावशी यांना ज्यांना अशी बनवण्याची आवड असते किंवा घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चामध्ये अशा पद्धतीची सुंदर अशा मंगळसूत्र तयार करू शकता. आता हे बघा, दोन्ही साईड इथे मी कंप्लीट करून घेतलेले आहे, दोन्ही पदर. तर इथे स्क्रू टाकायचा आहे लास्टला. तर हा जो स्क्रू आहे तो मागच्या साईडनी टाकायचा, म्हणजे त्याचं तोंड पुढे येईल अशा पद्धतीने. आणि आता आपण जी टेपपट्टी लावतो ना, आता इथे पूर्ण दिसत नाही मोठा, म्हणजे जेव्हा आपण लांब मंगळसूत्र बनवतो ना तेव्हा पूर्ण बसत नाही ते व्हिडिओ बनवताना, त्याच्यामुळे मग पूर्ण दिसत नाही असं. तर हे बघा, मी टेपपट्टी काढून घेतलेली आहे आणि ज्या सुया आहेत ना तो थोडासा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे सुयांचा, कारण ते हाताला टोचतील म्हणून ते काढून टाकायचे आणि मग गाठ बांधायची आहे. तर व्यवस्थित दोन्ही पदर इथे हे बघा पकडायचे आहे ते आणि व्यवस्थित त्या तोंडाला असं नख लावायचं स्क्रूच्या आणि मग गाठ बांधताना गाठ मारली की ती नखाने थोडीशी आतमध्ये ढकलायची, व्यवस्थित अशी नखाने आतमध्ये ढकलायची, म्हणजे जास्त गॅप राहत नाही आणि एकदम सैल पण मंगळसूत्र राहणार नाही. अशा पद्धतीने 4 ते 5 गाठी आपल्याला मारून घ्यायच्या आहेत. आता परत एक मारते, जसा तो होल असतो ना त्या पद्धतीने थोडी ॲडजस्टमेंट करायची गाठी बांधायला. पण मोठा असेल तर जास्त मारायचे, छोटा असला तर थोडंसं 2-3 मारलं तरी सुद्धा चालते. आणि असं चेक करून बघायचं व्यवस्थित. आता उरलेला धागा थोडासा लांबून कापायचा आणि नंतर तो चिपकवून द्यायचा आहे. अशा पद्धतीने दिव्याला लावलं तुम्ही किंवा मेणबत्ती घ्यायची आणि थोडंसं असं लावायचं, ते बरोबर धागा तापला की मागे मागे जायला आणि थोडंसं असं इथे गाठीजवळ आलं की असं प्रेस करून द्यायचं. खूप सिंपल आणि साध्या पद्धतीने आज आपलं हे पाटली मंगळसूत्र मी रेडी केलेलं आहे. तर तुम्हाला सुद्धा आवडल्यास नक्की ट्राय करा. व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.